तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती असं म्हणत बिहारच्या बक्सरमध्ये एका प्रियकरानं नुकतंच लग्न झालेल्या त्याच्या प्रेयसीवर अचानक स्टेज जवळ येऊन गोळी चालवली। स्टेजवर वधूवर एकमेकांना वरमाला घालून उभेच होते। डीजेचा जोरदार आवाज होता, कॅमेऱ्यात कैद होत होता एक आनंदाचा क्षण आणि अचानक वधू रक्ताच्या थारोळ्यात कोसळली। काही सेकंदात लग्नाचा सोहळा शोकसभेत बदलला। बिहारच्या बक्सरमध्ये घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे। जयमालाचा कार्यक्रम सुरू असतानाच तोंड झाकून आलेला एक तरुण थेट स्टेज जवळ पोहोचला आणि कुणालाही काही करण्याच्या आधी वधू आरती कुमारीच्या पोटात त्याने गोळी झाडली। डीजेच्या आवाजामुळे सुरुवातीला गोळीबाराचा आवाज कुणाला ऐकूच आला नाही, पण आरती अचानक खाली कोसळली आणि तिच्या पोटातून रक्त वाहताना दिसताच एकच गोंधळ उडाला। जखमी अवस्थेतही आरतीनं आरोपीचं नाव घेतलं। दीनबंधूने मला गोळी मारली असं तिने सांगितलं। तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने वाराणसीला हलवण्यात येत असतानाच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। पोलीस तपासात समोर आलं की आरोपी हा तिचा शेजारी असून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता। मुलीने नकार दिला आणि त्याची शिक्षा तिला मृत्यूच्या रूपात मिळाली। आनंदासाठी सजलेला मंडप काही क्षणात रक्ताने माखला। प्रेम नाही ही विकृत मालकीची मानसिकता आहे आणि अशा मानसिकतेविरुद्ध समाजानं उभं राहणं आज गरजेचं आहे।